मंडळी, अरुणाज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपल्याला बनवायचंय, काय बनवायचं मी नंतर सांगते. आपण नॉनव्हेज मध्ये खूप सारे म्हणजे पदार्थ बनवतो आणि पण एक शॉर्टकट मध्ये पदार्थ असतो, पण आपल्याला बनवायचा कंटाळा येतो कारण त्याला अंडी सोलावी लागतात. तर आपल्याला आज बनवायचा आहे अंडा मसाला. आणि अंडा मसाला तुम्ही घरी असाल तर डिनरसाठी बनवू शकता किंवा लंचसाठी बनवू शकता. कसंही पण तुम्हाला जशा वेळेला बनवता येईल तशा वेळेला बनवा. आणि मस्त आपल्याला अंडा मसाला बनवायचा आहे. तर खूप साधी सोपी रेसिपी आहे आपली, कारण आपली रेसिपी आहे झटपट रेसिपी आणि एकदम कमी मटेरियलमध्ये टेस्टी होणारी आहे बघा. तर आपण इथं बघू आपला अंडा मसाल्याला आपल्याला काय काय घालायचं ते. तर बघा, आगळा वेगळा मी थोडासा वेगळा अंडा मसाला तुम्हाला करून देते. तर बघा, आपण अंडा मसाल्यासाठी काय काय साहित्य घेणार आहोत ते. तरी ते बघा, मी 7 अंडे उकडून घेतलेली आहेत. आणि 7 अंडे उकडून, अंडे नेहमी उकडताना मीठ टाकायचं म्हणजे अंडे फुटत नाहीत. आणि जेव्हा आपल्याला अंडी सोलायच्यात तेव्हा ती पूर्णपणे थंड होऊ द्या. खूप छान अंडे सोलता येतात बघा. तर मी ते 7 अंडी सोलून घेतली आणि त्याचे असे एका अंड्याचे 2 तुकडे असे छान काप बनवून ठेवलेत बघा. तर चला आता आपण सुरुवात करूया अंडा मसाला करायला. बारीक नाही, मीडियम मध्ये चिरून घेतलेत कारण त्याचं आपल्याला वाटण करायचंय. आणि खूप असे पिकलेले टोमॅटो आहेत. शेजारीच बघा, गरम मसाला घेतला 1 चमचा, चवीनुसार मीठ, हळद, 1-1.5 चमचा धने पूड घेतलेली आहे आणि 1.5 चमचा लाल तिखट घेतलेले आहे, आपली कश्मीरी मिरची पावडर. आणि इथे बघा कोथिंबीर, 4 मिरच्या आणि लसूण. आणि इथे बारीक चिरून घेतलाय मी कांदा. तर कधी कधी काय काय घालायचंय आपला व्हिडिओ त्यासाठी पूर्ण बघा. तर चला करूया सुरुवात आपण. इथे बघा, मी आपल्याला वाटण कशाचं बनवायचंय. इथे 4 मिरच्या घेतल्यात मी. आणि आपल्याला मी इथे धन्याच्या काड्या, आपली जी कोथिंबीर आहे त्या कोथिंबीरच्या काड्या वापरल्यात बघा. इथे सर्व काड्या घेतल्यात मी. आणि लसूण घेतलाय. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचंय हे 2 टोमॅटो चिरून घेतले होते मी. हे टोमॅटो त्यात टाकायचे आणि हे सगळं वाटण आपल्याला मिक्सर मध्ये एकदम बारीक करून घ्यायचंय. तर इथे आपण कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण आणि टोमॅटो याची मस्त अशी पेस्ट बनवून घेतली बघा. आणि आता आपल्याला प्रथम पॅनवर 2 चमचे तेल घालून घ्यायचे. म्हणजे माझ्याकडे किटलीतली पळी असते बघा, तुम्हाला दिसत असेल. तुम्ही चमचे चमचे म्हणत असाल तर हे चमचे नाहीये, ही आपली किटलीतली पळी आहे. तर आपण ते पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे. तेल चव बाजूने असं आपण फिरवून घेऊ. आता आपल्याला काय करायचंय, तेल तापलं का बघूयात आपण. ते आपलं तेल तापलेलं आहे बघा. त्याच्यावर टाकायचं आपल्याला त्याचे अंडे उलटे करून. तव्यावर बघा, तव्यावर पण करता येतो अंडा मसाला आपला. तव्यावर चांगलं फ्राय करता येत नाही म्हणून मी पॅन घेतलं. तुम्ही पॅन नसेल तव्यावर केलं तरी चालतंय. आता त्यावर आपल्याला थोडंसं मीठ, आपल्याला नंतर टाकायचंय मीठ काही, पण अंड्यावर असं थोडं थोडं मीठ टाकून घेऊ आपण. सगळं मीठ नाही टाकायचंय आपल्याला. थोडीशी लाल मिरची पावडर टाकू. आणि थोडीशी हळद टाकायची आपली त्याच्यात. तर आपण इथे दोन्ही साईडने परतलंय बघा आपलं अंड. तर आपण त्याला काढून घेऊ आता ताटामध्ये एका.
सगळे अंडे आपण काढून घेऊयात आता. तरी ते बघा आपण सगळे अंडे काढून घेतलेत आणि आता आहे ना आपल्याला बघा पॅन मध्ये तेल आहे, अजून तेल दिसतंय तुम्हाला पॅन मध्ये. तर त्याच तेलात आपल्याला कांदा परतायला टाकायचा आहे, जो आपण बारीक चिरून घेतला होता कांदा, तो कांदा परतायला टाकू बघा. एकदम बारीक कट केलाय, चॉपर मध्ये कट केलाय मी. झटपट होतो चॉपर मध्ये कांदा, आणि पटकन पण होतो आणि बारीक पण होतो खूप बघा. आपल्याला आपण थोडस तेल टाकू परत. कांदा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून द्यायचंय. थोडस झाकण ठेवू आपण त्याच्यावर. आणि बघा मी मीठ टाकते थोडस आता. आपण अंड्यावर पण कारण परतताना मीठ टाकलेलं आहे आणि राहिलेलं मी आता टाकले सगळं. त्याच्यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवू. बघा आपला कांदा मस्त परतलाय, ब्राऊन पण झालाय, थोडा कडक झालाय कांदा. आता आपल्याला त्यात टाकायचे आपण जे हिरवं वाटण करून घेतलंय ते. आपल्याला हे वाटण पण तेल सुटेपर्यंत परतून द्यायचंय आता. त्यासाठी आपण त्याच्यावर ठेवू झाकण थोडस. आपण 1-2 मिनिटं मसाला परतून दिलाय बघा. आता आपण त्यात बाकीचे मसाले टाकू. तर आपण इथे टाकतोय आता मिरची पावडर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार. इथे घेतला गरम मसाला. आपण हळद पहिली पण टाकलेली आहे, थोडीशी हळद टाकतोय आता. आणि धनेपूड. हे पण आपल्याला 1-2 मिनिटं झाकण ठेवून परतून घ्यायचंय बघा. मस्त लाल झाला आपला मसाला, कारण आपण टोमॅटो चांगले पिकलेले टाकलेले आहेत बघा. आणि लाल मिरची पावडर पण छान कलर आला. आता आपल्याला त्यात थोडस पाणी टाकायचंय मसाला शिजणार, म्हणजे शिजण्या इतपतच. परत आपण त्याच्यात 2-3 मिनिटं झाकण ठेवू. छान तेल सुटलंय आपल्या मसाल्याला. आता आपण त्यात घालूया थोडी कोथिंबीर. बघा किती भारी कलर आलाय त्या मसाल्याला. आता आपण जे अंड परतून घेतलं होतं ना, ते अंडे आपण त्यात टाकणार आहे बघा. तर बघा
कसा झालाय आपला अंडा मसाला? भारीच झालाय आणि तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. चमचमीत असा अंडा. आणि तुम्हाला जर त्यातून थोडंसं पातळ, थोडंसं म्हणजे ग्रेव्ही टाईप करायचं असलं ना, तर थोडं तुम्ही गरम पाणी करून ओता त्यात. म्हणजे म्हणजे जसं तुम्हाला आवडतं तसं, सुक्का आवडत असेल तर सुक्का अंडा मसाला करा किंवा थोडी ग्रेव्ही टाईप करा. थोडंसं पाणी टाका आणि त्याला एक वाफ द्या झाकण ठेवून. छान असा होतो तरी पण. तर बघा मस्त आपला अंडा मसाला रेडी. आपण मस्त कोथिंबीर टाकू त्याच्यावर. तर बघा मंडळी, कसा झालाय आपला अंडा मसाला. आणि अंडा मसाला हा तुम्ही ग्रेव्हीत पण करू शकता. ह्याच मटेरियल मध्ये थोडस, अगदी थोडस पाणी टाकायचं. मी सांगितलं मगाशी की थोडस पाणी टाकायचं. तर भारी झालाय बघा अंडा मसाला. सुनबाईने खालाय, ती म्हणली एक नंबर क्वालिटी झालाय. मी तुम्हाला सांगते. तर तिने खालाय म्हणलं छान झालाच असेल नक्की. कारण आम्ही बनवतोय म्हणून नाही, पण खरोखर खूप सगळे पदार्थ खूप छान होतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघत जा. आणि आपलं ही रेसिपी पण अगदी झटपट, एक 10 मिनिटात, म्हणजे अंडे उकडायला वेळ नाही लागत. एवढ्यात पटकन तयारी करता येते आपल्याला सगळी अंडा मसाला करायची. तर ही रेसिपी आपली नक्की ट्राय करा. आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ पूर्ण बघत जा. धन्यवाद.